समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक आघाडी पलूस तालुका यांच्या वतीने किर्लोस्कर इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स लिमिटेड या कंपनीच्या विरोधात बेमुदत साखळी आंदोलन सुरू करण्यात आले। बुधवार दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी किर्लोस्करवाडी येथे किर्लोस्कर इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स लिमिटेड या कंपनीने काही वर्षांपूर्वी कामगारांची ग्रॅज्युटी फंड रक्कम ठेव स्वरूपात घेऊन संबंधितांची फसवणूक केला असल्याचा आरोप करीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक आघाडी पलूस तालुक्याच्या वतीने संबंधित कंपनीमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार व त्यांच्या वारसांनी साखळी आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनामध्ये पैसे गुंतवून केलेले कामगार, काही मयत कामगारांचे वारसदार यांनी आमचे गोरगरीब मजुरांचे पैसे तात्काळ परत मिळावेत अशी मागणी करीत बेमुदत साखळी उपोषण बुधवार दिनांक 2 एप्रिल 2025 रोजीपासून सुरू करण्यात आले आहे। यावेळी संबंधित गुंतवणूकदारांना व त्यांच्या वारसांना न्याय मिळूपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे मत आक्रमक झालेल्या आंदोलकांनी व्यक्त केले। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक आघाडी तालुका अध्यक्ष अविनाश काळेबाग, कार्याध्यक्ष अमरजित राजवंत, उपाध्यक्ष यश ऐवळे, पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रीय चर्मकार संघटना अध्यक्ष रवींद्र सनके, बाबासाहेब जाधव, दलित मित्र भगवान जाधव, कांता गोविंद कांबळे, सुशीला आनंद कुंभार, शिवाजी अरबुने, विजयकुमार गोपालकर, धोंडीराम मदने, प्रभाकर कोरे, योगेश कांबळे, दिनकर लेंगरेकर, रवींद्र जाधव, शालन जाधव, परशुराम मोकळे आदींसह आंदोलनकर्ते व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। मालकांचं रिटायर झाल्यावर त्या कंपनीनं कॅशने गळ घालून पैसे इथं ठेवीला द्यायला होते आणि ते अजून पात्र नाही का, ते पैसे काही मिळाले नाहीत। आमची तशी परिस्थिती नाही आणि आमचा मालक गोविंद धोंडराम कांबळे ह्या पैशासाठी चक्र म्हणून ही झाली माहीत झाले। ह्या पैशाला मग आता काय काय पुरा कोण का जबाबदार आहे सांगा बरं। मग हा नापेष्टातनं ह्याच्यातनं का नाही आम्ही ही केलं, दिवस काढलं। मग आता ह्याला वाचा कशी फोडणार। वडील 1998 साली रिटायर झाले आणि रिटायर झाल्यानंतर कंपनीचे अधिकारी व कर्मचारी, त्यांचेच कर्मचारी यांनी सांगितले की आपल्या कंपनीवर फार मोठा विश्वास आपला आहे, तुम्ही इतकी वर्ष काम करताय जा, आपले 1 रुपया कंपनीनं बुडवला नाही, तेव्हा तुमची जी ग्रॅज्युटी फंड जो आहे तो किर्लोस्कर इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही गुंतवा, म्हातारपणी तुम्हाला उपयोगी पडतील। आणि 71 साली ज्या टायमाला युद्ध चालू होतं त्या टायमाला आमच्या वडिलांनी 2 महिने कंपनीनं सोडलं नाही की ते बॉम्ब गोळं तयार करायचं, कुठं काय करायचं। अशा परिस्थितीत असताना ह्या कंपनीनं आमच्या वडिलांनी कुशल कामगार म्हणून पारितोषिक 1 नांगर आणि 1 खंदील 71 साली दिला आणि आमचे जे हे पैसे 2-2 लाखाच्या 2 पावत्या आजपासून अडकले, त्याचे 1 रुपया आम्हाला मिळाला नाही। आम्ही पाक दलित मित्र भगवान जाधव नागराळे यांच्या मार्फत गेले 2021 पासून आज अखेर आम्ही पाठपुरावा करतोय, तरीसुद्धा यांनी दाद दिली नाही। आणि त्यानंतर आम्ही RPI आठवले गट यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी आम्हाला आता इथं दाद दिलेली आहे। आम्ही आता उपोषणाला बसलो, तेव्हा आमचा प्रश्न आज अखेर काय असेल ते आमची रक्कम द्यावी हीच किर्लोस्कर कंपनीला विनंती। फायनलमध्ये आहेत आणि मला मुलगा नाही, मुलीच आहे त्यात आमच्या मालकाने 3 अटॅक आला, त्यातच ते हे झालं। गाव कुठलं? गाव बुरली, नाव सुशीला आनंद कुंभार आणि त्याच्यातच हे झालं। आता आम्ही आपलं कसं आपलं आणि औषध गोळ्या हे सगळं चालू आहे। किती पैसे आहेत तुमचे? 1.5 लाख आहेत। 98 साला दाबदुपटं टाकलेलं आहे। 98 साला? हां, अजून मिळालं नाही? अजून एक नाही मिळाले, दाबदुपटं टाकले। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पलूस तालुका युवक आघाडीच्या वतीने किर्लोस्कर फायनान्स लिमिटेडच्या विरोधात आज किर्लोस्कर कामगार गेटच्या बाहेर आज आम्ही आंदोलनाला बसलोय। आमच्याकडे तक्रारदार, किर्लोस्कर कंपनीमध्ये काम करणारे रिटायर्ड ठेवीदार व मयत ठेवीदारांचे वारसदार यांनी आमच्याकडे तक्रार केली असता या गोष्टीचा पाठपुरावा आम्ही गेले 3 ते 4 महिने झाले घेत आहोत। या 3 ते 4 महिने पाठपुरावा घेत असताना कंपनीने आम्हाला कोणत्याही प्रकारची दखल दिलेली नाही।
किंवा कोणत्याही प्रकारचं काही कारण सांगितलेलं नाही। या गोरगरीब जनतेचे कंपनीमध्ये पैसे गुंतवून ही कंपनी अक्षरशः 1998 मध्ये इथे बंद स्वरूपात पडली असून ही कंपनी इथून अक्षरशः गायब करण्यात आली आहे आणि 1998 पासून ही लोक या गोष्टीचा पाठपुरावा करतायत, पण या कंपनीनं आजपर्यंत या लोकांना त्या कंपनीबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही। आमच्याकडे आले असता ह्या सर्व कामगारांची आम्ही माहिती घेतली, या कामगारांचे असणारे सर्व कागदपत्रे आम्ही चेक केले। या कागदपत्रातून आम्हाला असं निष्पन्न झालं की कंपनीनं यांना बचत ठेवीच्या स्वरूपात कागदपत्रे दिलेत, पण जे ओरिजिनल कागदपत्रे होते ती कंपनीनं या लोकांना काहीतरी भयभीतीच्या स्वरूपात दाखवून ती ओरिजिनल डॉक्युमेंट काढून घेतली व यांच्याकडे झेरॉक्स पद्धतीचे डॉक्युमेंट ठेवून यांना सांगण्यात आलं की तुमचे काम आम्ही करू आणि तुम्हाला देऊ। असंच गेली 20 वर्ष झालं या फायनान्स लिमिटेड कंपनीकडून या लोकांना सांगत आहेत आणि या लोकांची फसवणूक करत आहे। यासाठी आज आम्ही 2 एप्रिल रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पोलीस तालुका युवक आघाडीच्या वतीनं आजपासून आम्ही उपोषणाला चालू केला आहे आणि हा लढा आम्ही जोपर्यंत ह्या लोकांचा पैसे या लोकांना भेटत नाहीत तोपर्यंत हा लढा लढला जाईल असा इशारा देतो। शिवाजी केशव जाधव नवी पुंदीचे कामगार ते 98ला रिटायर झाले आणि त्यानंतर त्यांचं कालांतराने निधन झालं आणि त्यांचे चिरंजीव बाबासू शिवाजी जाधव यांनी माझ्याकडे विचारणा केली की बरेचशीच कामं तुम्ही अशा पद्धतीनं सामाजिकरित्या करताय, आमची एक समस्या अशी आहे, त्याबाबत आम्हाला जरा सहकार्य केलं तर बरं होईल। त्याप्रमाणे त्यांचं मी रीतसर तक्रार नोंदवून घेतली आणि त्याप्रमाणे मी त्या 21 सालापासून किर्लोस्कर कंपनीला पत्रव्यवहार केला, कलेक्टरना पत्रव्यवहार केला, प्रांत ऑफिस, तहसीलदार, पोलीस स्टेशन, DYSP या सर्वांना त्याच्या प्रती आजपर्यंत जवळपास 7-8-10 पत्रं ती झाली असतील, त्याच्यापेक्षाही जास्त। मी 15-15 दिवसानंतर एक पत्र देण्याची अशी माझ्याकडे प्रोसेस आहे आणि त्याच्या प्रती मुख्यमंत्री मोदी साहेब, शहा आणि राष्ट्रपती आणि रिझर्व्ह बँक यांच्यापर्यंत आता सगळ्या प्रती त्या पोहोचलेल्या आहेत। क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।